तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बी.के. कोथरू नावाचे एक मयत इसम जे 2012 साली मयत झालेले आहेत. त्यांचा 11 गुंठे या जागेमध्ये बंगला आहे. ते बंगला त्यांचे वारस नसल्यामुळं त्यांचे भाऊ आणि भावाची मुलं यांच्या नावावर ते बंगला रितसर मान्य कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या नावावर ट्रान्सफर झालेला आहे. रिसेंटली काही लोकांना ते बंगला विकणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना लक्षात आलं की बी.के. कोथरू मयत झालेले आहेत. त्यांचे वारस इथं नसतात. कोण दिल्लीला आहे, कोण UK आहे, कोण आजारी आहे. त्यामुळे त्यांनी एका टोळीनं बनावट बी.के. कोथरूला उभा करून ते बंगला SK ॲग्रो नावाच्या एका कंपनीला बनावट कागदपत्राच्या आधारे विकलेला आहे. ही बनावट बी.के. कोथरू तयार करणारा आणि त्याच्या मागं एक ग्रुप आहे की जी हीच कामं करते की हद्यामध्ये जे बंगले किंवा अशी घरं बिरं असते ज्याच्या कोण वारस नाही, ज्याचे वारस लांब आहे त्यांच्या नावाची डुप्लिकेट माणसं उभी करून ते थर्ड पार्टीला विकणे. ह्यात एक बायर आणि सेलर असे नावाचे दोन असतात. बायर आणि सेलरचा 50-50% हिस्सा असतो. त्याच्यामध्ये हे बंगला विकून ते लगेच मॉर्गेज करून एका बँकेकडनं लोन घेऊन हे पैशाचं वाटप करतात आणि पैसे आपसात ट्रेल करून वाटून घेतात. अशी ही मोडस आहे. या मोडसमधले जे पेपर बनवणारे, डुप्लिकेट ओपन करणारे सुनील कदम नावाचा जो इसम ऑन पेपर होता, पण ॲक्च्युली तो मिलिंद भुसारी नावाचा आहे. सदाशिव पेठेत भाड्याच्या घरात राहतो तो. 61 वर्षाचा इसम आहे. ह्यो संदीप नावाचा संदीप साबळे, ह्या दोघांनी मिळून हे पेपर तयार केले आहेत. त्याच्यामध्ये अजून पेपर बनवणारे, ॲक्च्युली हे करणारे, पार्टी सर्च करणारे, हे असे अजून एक ग्रुप आहे. या ग्रुपचं हेच काम असतात. त्याच्यावर ह्या सुनील कदम उर्फ भुसारीवर एक गुन्हा मार्केट यार्डला सुद्धा 2023 दाखल आहे. सेम मोडसचा भारवानी नावाच्या इसमाचा बंगला तो हयात असताना त्याच्याकडे सगळे पेपर घेऊन त्या पेपरच्या आधारे डुप्लिकेट पेपर म्हणून त्यांनी डुप्लिकेट भारवानी उभा करून एका इसमाला विकलेला होता. किती लोकांना अटक केली आहे आणि हा व्यवहार उघड कसा झाला? हा उघड ज्यावेळी ओरिजिनल बंगल्यावर ताबा घेण्यासाठी SK ॲग्रोचे लोक गेले होते त्यावेळी त्या मालकाच्या लक्षात आलं आणि त्यांनी दिले की असं असं बी.के. कोथरू माझे काका आहेत, अंकल आहेत, ते 2012 साली मयत झाले आहेत आणि कोणीतरी असे डॉक्युमेंट बनवून हे केलेलं आहे. याच्यावर तपास करा. त्यांचे अर्ज चौकशीवर पण बँक स्टेटमेंट्स आणि ही सगळी माहिती काढल्यानंतर ही मोडस ओपन आली की हिने डुप्लिकेट बी.के. कोथरू उभा करून व्यवहार केलेला आहे. किती कोटीचा हा व्यवहार होता? हा बंगल्याचा व्यवहार, ॲक्च्युली बंगल्याचा व्यवहार दाखवला त्यांनी 10 करोड. 10 करोडचं हे केलं सौदा. 10 करोडच्या सौद्यामध्ये 3 करोड यांनी SKनं बी.के. कोथरूच्या डुप्लिकेट अकाउंटवर टाकले आणि त्याच्यानंतर त्यांनी सेल केली. त्या आधारे सेल डीडच्या आधारे बँकेला मॉर्गेज करून 7 करोड बँकेकडनं घेतले IDBI बँक. कोथरू कसा उभा केला? म्हणजे त्याला कोथरू हा यांच्याकडे एक माणूस आहे की तो सर्च करत असतो अशी माणसं, डुप्लिकेट माणसं उभे करण्यासाठी. तर महानगरपालिकेच्या परिसरात जे कॅन्टीन आहे किंवा ते शिवभोजनचं काय तर स्वस्त भोजनालयाचं कॅन्टीन आहे, तिथं लोक जे खायला आलेले असतात 10 रुपये 20 रुपये तो तिथल्या माणसाला हिरून हाच माणूस एकदा तिथं जायचा, तिथं जेवायचं, तिथंच बसायचा. डुप्लिकेट त्यावेळेला 20-25 रुपयाचं जेवण खायचं आणि तिथं बसायचं. कारण त्याला मिसेस त्याची वारलेली आहे आणि मुलीचं लग्न गेलं, हा एकटाच राहतो. तर ह्यानं त्याला बरोबर घेरला त्याला आणि त्याला म्हटलं की असं असं तुम्ही ते पण कामाच्या शोधात होता. काहीतरी जुनं अकाउंटिंग असं खतावणी बितावणी लिहायचं ते. पण आता वय झाल्यामुळे पण कामं देत नाहीत. काय काम मिळते का? त्यांना म्हटलं तुम्हाला काम मिळते का? त्या म्हटलं काय काम? काय नाही म्हटलं, तुम्हाला 2-3 ठिकाणी फक्त सह्या करायचे आणि तुम्हाला इतके पैसे देतो. ठीक आहे म्हटलं. त्याला नेला मग बँकेत. आता बँकेत सुद्धा त्याला नेला नाही. त्याचा अकाउंट बाहेरच्यावर ऑनलाईन अकाउंट ओपन होते ना. त्या डॉक्युमेंट्सवर सगळं पहिला निघाला त्याचा बी.के. दीक्षितचा त्याला कोथरू केला आणि त्या नावानं अकाउंट ओपन केलं आणि पुढचा सगळं त्याला पुढं करायची. पहिला न्यायला आणायला माणूस असायचा. पैसे किती? 1 लाख रुपये बोलतोय तो. आता म्हणजे डुप्लिकेट कोथरूला 1 लाख रुपये दिले टप्प्याटप्प्यानं. सगळे आता आपल्याला शिकलगार आपण अरेस्ट केला, खरेदी करणारा जो होता एक होता आणि जे म्हणजे एक बायर पार्टी आणि एक सेलर पार्टी. सेलर पार्टीचा सुनील कदम उर्फ मिलिंद भुसारी याला अरेस्ट केलेला आहे. दीक्षितला कदमनी कपडे हां, सगळं त्याला एकदम गेटअप तयार वगैरे करूनच त्याला खरेदी खात्याला मालकच केला. दुय्यम निबंधकाला पण कारवाई आपण घेतलं ताब्यात. दुय्यम निबंधकाचं ह्यात रोल नाही आला कारण ते पेपरच त्याने आधार कार्ड सगळं ओरिजिनल होता आणि ते इतके डीप व्हेरिफिकेशन चेहऱ्यावरच नाही म्हणा, कारण चेहरा माहिती खरेदी खात्याच्या वेळेस नेमकं काय झालं? प्रत्येकाला औंधला त्यांनी डायरेक्ट रजिस्ट्रेशन करून टाकलं. ते मध्ये ॲडव्होकेट त्यांचे असतात ना,
नाही पण मग त्यांची चौकशी करणार नाही आपण केली ना, त्यांचे स्टेटमेंट घेतलं. इनफॅक्ट देवेंद्र निबंधकांना चतुर्सिंगमध्ये अर्जही दिलेला आहे की त्यांच्याकडे असं डुप्लिकेट माणूस वागून रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग त्यांच्या निदर्शनास आलं. नाव चेंज करण्यासाठी ज्यांनी गॅजेट बनवले त्यांना पण काही ताब्यात घेणार का? मग आता काय आता ही एक एक जशी डिस्क्लोज होतील तशी एक एक ताब्यात घेणार. तर आता किती लोक ताब्यात येतात आपल्या? आता एक ऑलरेडी शिकलगार अरेस्ट आहे आणि हा मिलिंद भुसारी उर्फ सुनील कदम हे दोन अरेस्ट. त्याच्या आधी यांनी असे काय गुन्हे केले? भुसारीच्या नावावर एक मार्केटांमध्ये 2023 गुन्हा आहे. भारवानी नावाच्या इस्माचे डुप्लिकेट पेपर बनवून त्यांनी बंगला घेतला होता. मिलिंद भुसारी नावाने आहे की सुनील कदम नावाने? तिथला बुनील भुसारी ओरिजिनल नावानं आहे. आणि मिलिंद भुसारी सुनील कदम कसं काय झाला? ते तिथे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने नाव हा बदलून फिरायला लागला ना. गॅजेट नुसार नाव अच्छा. नाही ओरली डॉक्युमेंट भुसारीच आहे. भुसारीचा आहे सगळा. तर यांनी स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरली होती का? 70 लाख स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. मग ते सुद्धा नंतर 50-50 असतं. ते कोथरू भेटल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली, तक्रार दिली काय? जे ओरिजिनल कोथरू होते त्याच्या मालकाला ज्यावेळी पुतण्याला कळालं त्याने येऊन आपल्याकडे सांगितलं असं अर्ज दिला. अर्जावर आपण चौकशी केल्यानंतर लगेच गुन्हा दाखल केला. मग आता बांगला कोणाच्या ताब्यात आहे? ओरिजिनल कोथरूच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. म्हणजे त्या कंपनीची फसवणूक सुनील कदम. कंपनी पण इन्व्हॉल्व होती ना, त्यांनाही पैशाची गरज होती. पण इथं सुनील कदम नावाने आहे का व्यवहार हा इथला झालेला? पिक्चर मध्येच नाही आहे तो. कंपनी ओरिजिनल होती का ती कंपनी सुद्धा बोगस पिक्चर मध्ये नाही आहे. पिक्चर मध्ये कोथरू हा जो व्यवहार म्हणताय तुम्ही इकडला आपल्या थर्ड आपला इथला कुठला रे? आगाखान पॅलेस समोरचा इकडला हो. आगा खान पॅलेस समोर येरवड दादा नाही तुम्ही पुढचा बोलताय. कोरेगाव पार्कचा आहे कोरेगाव का? पार्कचा. कोरेगाव पार्कचे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे सापडले. म्हणजे अजून एक बांगला त्याचा अजून एक होता. हा, सर याच्यामध्ये राष्ट्रीय लोकांचा काही संबंध आहे का? काही नाही. ओके. ठीक प्लेन सेलर आणि बाहेर दोन पार्टी आहे यात. कंपनी सुद्धा हा. कंपनी सुद्धा ओरिजिनल होती का ती सुद्धा डुप्लिकेट बनवण्यात आली? कुठली? ही खरेदी करणारी खरेदी करणाऱ्यांची कंपनी ओरिजिनल आहे, डायरेक्टर डमी आहे. म्हणजे बोनस ते पण कंपनीला लुटत होते पैसे. नाही, कंपनीला पण पैसे पाहिजे होते, कंपनी पण सामील होती. मग हे पैसे 50-50 झाले ना. म्हणजे ह्याच्यामध्ये 7 करोडमध्ये 4 करोड किती 4 करोड कंपनीला गेले आणि 3 करोड ह्या पार्टीला आले. ज्या अधिकाऱ्यांनी सर डॉक्युमेंट केलंय निबंध अधिकारी असतात त्यांना ताब्यात घेणार का? नाही, चौकशीमध्ये कारण ते त्यांच्याकडं त्यांनी ते फेक हे केलेलं ना. त्यांच्या स्कॅनिंगमध्ये ते बिकी कुत्रू झाला तिथं, कागदपत्र दिली? कारण त्यांनी रितसर आधी केलं होतं ना. आधार कार्डचे करेक्शन रितसर केलं होतं. आता माझं आधार कार्ड आपण ई स्कॅनिंगला केलं तर नाव तेच येतं ना. माणूस काय करते, नाव बघतो, हां एक हे बाग. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.